स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल. आता बऱ्याच ताईंचे मला प्रश्न येत आहेत की ताई सांगा, कार्तिक स्वामींचं दर्शन केव्हा घ्यायचं? तर त्याच्यावरच आजचा स्पेसिफिक व्हिडिओ मी बनवलेला आहे की कार्तिक स्वामींचं दर्शन केव्हा घ्यायचं आणि कार्तिक स्वामींना काय व्हायचं, काय अर्पण करायचं किंवा त्यांची पूजा कशी करायची, हाच व्हिडिओ मी आजच्या भागामध्ये घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच जणींचे हेही प्रश्न आहेत की सत्यनारायण पूजा केव्हा करायची. त्याही प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आजच देणार आहे की सत्यनारायण पूजा केव्हा करायची. तर सगळ्यात आधी बघूया सत्यनारायण पूजा केव्हा करायची. सत्यनारायण पूजा ही आपल्याला उद्याच करायची आहे. उद्या संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सत्यनारायण पूजा करायची आहे. म्हणजे साधारण 4:30 पासून 5:30 पासून ते संध्याकाळी 8च्या आत तुम्ही ही पूजा करू शकता. सत्यनारायणाची पूजा पौर्णिमा उद्या आहे, त्यामुळे उद्या करायची आहे. अगदीच काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आली, नाहीच जमलं तर परवा दुपारी 2:45च्या आत तुम्हाला करता येईल, कारण ती सूर्यानं बघितलेली पौर्णिमा आहे. त्यामुळे परवा दुपारपर्यंत केलं तरी चालेल. पण उद्या जर काही हरकत नसेल, अडचण नसेल तर उद्याचा योग जास्त चांगला आहे. उद्या तुम्ही ती करू शकता आणि नसाल करू शकत तर परवाही करू शकता. म्हणजे 2 दिवस तुम्ही ही सत्यनारायण पूजा जी आहे करू शकता. घरच्या घरी सत्यनारायण कसं करावं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तरीही थोडक्यात सांगते, कारण बरेच नवीन स्वामी भक्त आपल्या चॅनलवर जोडले गेलेले आहेत. स्वामींच्या केंद्रानुसार म्हणजे प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात एक केंद्र असतं आणि तिथे आपल्याला गुरुमाऊली, स्वामींचे जे आपले म्हणजे गुरुमाऊली जे आहेत त्यांनी प्रत्येक महिलांना सांगितलेलं आहे की प्रत्येक पौर्णिमेला न चुकता घरच्या घरी सत्यनारायण पूजा करा. म्हणजे तुमच्या घरामध्ये आर्थिक भरभराट राहून विष्णूंची कृपा राहील. तर ती कशी करायची हे थोडक्यात सांगते. प्रत्येक महिलांनी ऐका ज्या नवीन आहेत, आपण सत्यनारायणाची पूजा श्रावण महिन्यात गणपतीत करतो, घरी गुरुजी बोलवतो आणि सत्यनारायण पूजा करतो. ही जरा वेगळ्या पद्धतीची आहे, ही अगदी साधी आहे. यामध्ये नवग्रह पूजा वगैरे काही मांडली जात नाही. अगदी साधा एक चौरंग मांडायचा किंवा पाट मांडायचा, त्यावर पांढरे वस्त्र मांडायचे, गव्हाची रास, त्याच्यावर तांब्याचा तांब्या, त्याच्यामध्ये तुम्हाला दक्षिणा म्हणजे 1 रुपया, फूल, अक्षता टाकायच्या आहेत आणि त्या तांब्यावर स्वस्तिक 8 रेषा खालून वरती अशा ओढायच्या आहेत. त्याच्यावर तुम्हाला तामण ठेवायचं आहे, त्यात तांदूळ ठेवायचे आहेत, मधोमध श्रीकृष्ण ठेवायचा आहे. मागे तुम्हाला सत्यनारायणाचा फोटो ठेवायचा आहे. तो तुम्ही नसेल तर घेऊन या. सत्यनारायणाचा फोटो हा आवश्यक आहे. आणि त्यानंतर तुम्हाला 3 सुपाऱ्या आणि 3 पानं मांडायची आहेत. दर महिन्याला तेच वापरलं तरीही चालेल. आणि त्यानंतर तुम्हाला साधारण सव्वा चमचा किंवा सव्वा वाटीचा शिरा करायचा आहे आणि तेवढाच नैवेद्य तुम्हाला पूजा झाल्यावर दाखवायचा आहे. तो घरातल्याच लोकांनी खायचा. बाहेरच्या एकाही व्यक्तीला या पूजेच्या प्रसादाला बोलवायचं नाही. हा प्रसाद आपणच घरात खायचा. सत्यनारायणाचे 5 अध्याय वाचायचे आणि आरती करायची सत्यनारायणाची आणि प्रसाद घरातल्या घरात करून तो घरातच वाटायचा. अशी ही पूजा असते. अगदी साधी असते. त्याचा व्हिडिओ पण आपल्या चॅनलवर आहे. थोडा खाली जाऊन सर्च करा, तुम्हाला सापडेल. सर्च कसा करायचा तर तुम्हाला माझा आत्ता चॅनल बघताना कोपऱ्यामध्ये निळ्या फोटोतला ड्रेसमधला फोटो दिसत असेल, त्याच्यावर क्लिक करा. वरती व्हिडिओज येईल, खाली जावा. तुम्हाला सगळे व्हिडिओ जे काही माझे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील. पण जरी नाही मिळाला तरी मी तुम्हाला आत्ता सांगितलं की कशी थोडक्यात पूजा करायची. स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये सत्यनारायणाची पूजा कशी करावी ह्याचं पुस्तक देखील मिळतं. घरच्या घरी महिलांनी अशा 21 पौर्णिमा तुम्हाला पूजा करायची आहे. 21 पौर्णिमेनंतर एखादा गॅप टाकायचा आणि पुन्हा 21 अशा जर तुम्ही करत राहाल तर तुम्ही बघाल की तुमच्या घरातील आर्थिक संकटे संपूर्णच जातील, राहणारच नाहीत. तर आता हा झाला सत्यनारायण पूजेचा विषय. पुढचा विषय आहे की कार्तिक स्वामींचं दर्शन केव्हा घ्यायचं आहे. तर कार्तिक स्वामींचं दर्शन आपल्याला उद्या घ्यायचं आहे. उद्या कार्तिक स्वामींचं दिवसभरात रात्रीपर्यंत मंदिर उघडं असेपर्यंत आणि उघडल्यापासून केव्हाही तुम्ही कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊ शकता. काहीही हरकत नाहीये. कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यायला जाताना मोकळ्या हातानं जायचं नाहीये, तर एक नारळ,
पाण्याचा आणि सालीसहित म्हणजे शेंड्यांसहित त्यांच्या त्याला काय म्हणतो आपण, केशरसहित, त्यानंतर खडीसाखर, हार पिवळ्या रंगाचा, फुलं म्हणजे हार किंवा फुलं, पिवळ्या रंगाची कोणतीही मिठाई आणि तुम्हाला किंवा खडीसाखर आणि तुम्हाला जे जमेल ती दक्षिणा आणि तुमच्याकडं एक्स्ट्राचं एक अजून सांगणार आहे ते नंतर सांगते, हे पूजेचं साहित्य आणि चंदन, हे कार्तिक स्वामींना चंदन आवडतं, या गोष्टी घेऊन जायचं आहे आणि तिथं तुम्हाला या देवळामध्ये अर्पण करायचे आहेत. तुम्हाला जितकी हवी तितकी मनोभावे दक्षिणा सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. आता कार्तिक स्वामींना 2 अशा विशेष वस्तू आपल्याला व्हायच्या आहेत. त्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनाच माहीत आहे, गेल्या वर्षीचा पण आपला व्हिडिओ आहे तरीही सांगते, 2 मोरपंख घेऊन तुम्हाला कार्तिक स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे. 2 चांगले न तुटलेले न कुठंही हे गेलेले म्हणजे अगदी नवीन कोरे 2 मोरपंख घेऊन स्वामींच्या दर्शनाला जायचं आहे कार्तिक स्वामींच्या. आणि तुम्हाला 10ची नोट एक चांगली सोबत न्यायची आहे, कोरी नोट. आता तुम्हाला पती पत्नींना दोघांना हवी असेल, घरातल्या चौघांना हवी असेल तर तेवढ्या नोटा तुम्हाला न्यायच्या आहेत. आणि तिथं तुम्हाला 2 मिनिटात खूप गर्दी असते तरीही विनंती करायची आहे की एवढं आम्हाला त्यांच्या चरणांशी लावून द्या. आणि ती 10च्या नोटा आणि दोन्ही मोरपीस चरणांशी लावून घ्यायचे आहेत. एक मोरपीस तिथंच ठेवायचं आहे, एक मोरपीस आपल्यासोबत घेऊन यायचं आहे. आता 10ची नोट परत घेऊन यायची आहे, मात्र दक्षिणा तिथं काही ना काही ठेवून यायची ना, तर आपण दिलेलेच पैसे आपण परत घेतल्यासारखं होतं. त्यामुळे दक्षिणा अवश्य तुम्हाला जे तुम्हाला मी सांगितलं ना, नारळ, फुलं, त्या साहित्यामध्ये 11, 21, 51 तुमच्या ऐपतीप्रमाणे त्यात दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे. आणि मग तिथल्या गुरुजींना प्रार्थना करायची आहे की एवढं आम्हाला प्लीज तिथं फक्त टच करून द्या, 2 मिनिटं टच करून द्या. तिथेच उभं राहून शांतपणे म्हणजे गर्दीत नाही, थोडंसं गर्दीच्या बाहेर जाऊन तुमचं म्हणणं शांतपणे बोलायचं आहे. एक 10ची नोट त्यांच्याकडनं किंवा तुम्हाला 4 हव्या असतात तर 4 जितक्या तुम्ही अर्पण कराल तितक्या परत मागायच्या आहेत. एक मोरपंख परत मागायचा आहे आणि ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे. कार्तिक स्वामींच्या मंदिरात असेपर्यंतच तुम्हाला इच्छा बोलून दाखवायच्या आहेत की असा माझी लक्ष्मी प्राप्ती होऊ दे किंवा तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या. प्रत्येकाची इच्छा वेगळी असते, जसं आपलं आयुष्य आहे तसं आपल्या इच्छा असतात. कुणाला मुलांची चिंता असते, कुणाला नवऱ्याची चिंता असते, कुणाला घरातल्या पैशाची, कुणाला कर्जाची, कुणाला स्वतःचं घर, स्वतःचं वाहन, अशी प्रत्येकाला वेगवेगळी चिंता असते. त्यामुळे वेगवेगळ्या ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्या तिथंच बोलायच्या आहेत. आणि घरी आल्यानंतर तुम्हाला 10 रुपयाच्या नोटेचा पिरॅमिडचा आकार बनवायचा आहे. आता माझ्या श्रीयंत्राखाली बघा 100च्या नोटेचा पिरॅमिडचा आकार मी बनवलेला आहे आणि ठेवलेला आहे. तसा तुम्हाला 10च्या नोटेचा पिरॅमिडचा आकार बनवायचा आहे. नसेल जमत काही काळजी करू नका, त्या 10ची नोटला लॅमिनेशन करून घ्या, साधं सिंपल चौकोनी, आणि त्या नोटा तुम्ही पर्समध्ये किंवा तुमच्या मिस्टरांच्या खिशामध्ये ठेवू शकता, तुम्हाला ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला ते जे मोरपीस आहे ते तुम्हाला घराच्या उत्तर दिशेच्या भिंतीला तुम्हाला ते लावायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे 2 जे उपाय आहेत ते उद्याच्या दिवशी करायचेच आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. आणि उद्या तुम्ही हे केलेत तर तुमच्या आयुष्यात वर्षभर धन, धान्य, पैसा, समृद्धी, यश, नोकरी, व्यवसाय यामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाहीत आणि तुमचं संपूर्ण वर्ष चांगलं जाईल. कार्तिक स्वामींना तुम्ही नमस्कार करा, नतमस्तक व्हा, त्यांच्यापाशी तुमच्या इच्छा बोला. आपल्याला पुन्हा वर्षभर कार्तिक स्वामींचं दर्शन घेता येत नाही, त्यामुळं पिरियड सूतक असणाऱ्या महिला फक्त यापासून वंचित राहू शकतील. बाकी सगळ्यांनी उद्या जाऊन कार्तिक स्वामींचं दर्शन घेऊन यायचंच आहे, ही माझी तुम्हाला विनंती आहे. प्रत्येक शहरात कार्तिक स्वामींचं मंदिर आहे आणि ज्यांच्या इथं नसेल त्यांनी केंद्रामध्ये जा. आपल्या केंद्रामध्ये सुद्धा कार्तिक स्वामींची पूजा केली जाते, तिथे देखील फोटो असतो, तिथे तुम्ही चरणांपाशी ठेवून आणलं तरीही चालेल. तिथे जास्त खूप प्रमाणात गर्दीही नसते, त्यामुळे तिथंही हा प्रयोग केला तरी चालेल. असं काही नाही आहे मंदिरातच गेलं पाहिजे, पण मंदिरात गेलात तर जास्त चांगलं. ज्यांच्या घरी कार्तिक स्वामींचा फोटो वगैरे आहे त्यांनी उद्या घरात सुद्धा पूजा वगैरे करा. मात्र उपाय हे घरात नाही, केंद्रात किंवा मंदिरात जाऊनच तुम्हाला करायचे आहेत. माझ्या मते तुम्हाला व्हिडिओ समजला असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.